नमस्कार, स्वागत आहे आपलं रोहित बेस्ट सोल्युशन या युट्यूब चॅनलवरती। लाडकी बहीण योजनेबाबत एक नवीन अपडेट आलेली आहे, त्याच्याबद्दल आता आपण माहिती घेऊया। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम कापू नये असं राज्य सरकारनं बजावून देखील बँकांनी पैसे कापल्याचे समोर आले आहे। त्यामुळे सरकारने आता थेट रिझर्व्ह बँकेकडे धाव घेतली आहे। त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना अपात्र असतानाही अर्ज भरून पैसे घेतलेल्या तसेच सरकारी योजनांचे दुहेरी लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे। महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी बुधवारी राज्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत। मात्र ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यातून न काढता येणे, कर्जाचे थकीत हप्त्यांमध्येही जमा झालेली वळती करून घेणे असे प्रकार उघड झाले आहेत। त्यामुळे महिला लाभार्थ्यांच्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळालेले आहे। लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे अशी सूचना महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यांनी सर्व बँकांना केली होती। तरीही अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून अशा तक्रारीही आल्या असल्याचे महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले। त्यावर आता या संदर्भात थेट आरबीआयलाच पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला। ज्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे देण्याची विनंती केली जाणार आहे। त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही 2 योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे व एका योजनेचे पैसे परत भरावे लागणार आहे। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।